Identify the subordinate clauses and mention their form and function. बघूया त्यातलं पहिलं सेंटेन्स. पहिलं सेंटेन्स पहा. ऑल द फ्लावर्स दॅट वर प्लक्ड आर ऑन द टेबल. बघा, दॅट वर प्लक्ड ऑन द टेबल, याच्यामध्ये दॅट वर प्लक्ड एवढंच हा क्लॉज आहे. हा क्लॉज याच्या आधीच्या नाऊनची माहिती देतोय, म्हणजे हा याच्यातला ॲडजेक्टिव्ह क्लॉज होईल, ज्याला आपण रिलेटिव्ह क्लॉज देखील म्हणतो. दॅट द ट्रेन विल बी लेट. बघा, हे वाक्य सुरुवातीला आलेले वर्बच्या आधी आलेले, वर्बच्या आधी सब्जेक्टचं काम करणारा फक्त एकच क्लॉज असतो, तो म्हणजे नाऊन क्लॉज. बघा, याचं फॉर्मही कळालं, फंक्शनही कळालं, आम्हाला टाईपही कळाली. आय टोल्ड हिम दॅट ही वॉज स्टुपिड. बघा, दॅट ही वॉज स्टुपिड हे याच्यातला क्लॉज आहे. टोल्ड हे वर्ब आहे. आय टोल्ड हिम वॉट. वॉटचं उत्तर विचारा भेटतं. बघा, आय टोल्ड हिम वॉट दॅट ही वॉज स्टुपिड. हे झालं याच्यातलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि यानं काम केलं इथं डायरेक्ट ऑब्जेक्टचं. जो डायरेक्ट ऑब्जेक्ट झालेला आहे तो दुसरा कोणताच नाही, तर नाऊन क्लॉज होईल फक्त, बस. आय एम व्हेरी ग्लॅड दॅट आय कॅन सी यू. दॅट आय कॅन सी यू हे रिझन दाखवतं आहे त्याच्या ग्लॅडनेसविषयी, म्हणजे हे याच्यातलं ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ रिझन होईल. शी रोट हिज नेम इन हर डायरी सो दॅट. हिंट मिळाली बघा, सो दॅट जवळ आले की तो क्लॉज बनतो पर्पज, ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ पर्पज. He required some rest, that he was tired. That he was tired. Why did he require some rest? Because he was tired. हे झालं याच्यातलं रिझन दाखवणारा ॲडव्हर्बियल क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. द पॉसिबिलिटी इज दॅट ही इज अफ्रेड ऑफ स्नेक. बघा, द पॉसिबिलिटी, व्हॉट इज द पॉसिबिलिटी, बीच्या रूपाच्या नंतर येणारा हा क्लॉज झाला आहे नाऊन क्लॉज, जो काम करण कॉम्प्लिमेंटचं, कॉम्प्लिमेंट ऑफ सब्जेक्ट, तर आपण सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट देखील म्हणतो. दॅट ही इज ऑनेस्ट इज नोन टू ऑल. दॅट ही इज ऑनेस्ट इज नोन टू ऑल. बघा, ह्या वर्बच्या आधी आलेलं आहे, हे सब्जेक्टचं काम करतंय, म्हणजे हा 100% कोणता क्लॉज आहे, नाऊन क्लॉज आहे. शी वॉज सो लेझी दॅट. बघा, सो लेझी दॅट, दॅट, सो दॅट हे वेगवेगळे आलेले त्यांच्यामध्ये. बघा, सो दॅट म्हणजे हे झालं याच्यातलं ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ रिझल्ट, किंवा त्याला आपण कन्सिक्वेन्स देखील म्हटलेलं आहे. नाव आठवा, कन्सिक्वेन्स. शी केम सो दॅट जवळजवळ आले, पर्पजचा बोध झाला. बघा बरं, ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ पर्पज, हे पुन्हा नावने लिहिलं तरी समजून जायचं, पर्पज ॲडव्हर्बचंच असतं. आय फाउंड दॅट द रेडिओ हॅड बीन स्टोलन. दॅट द रेडिओ हॅड बीन स्टोलन. फाउंड हे वर्ब आहे, हे तर ऑब्जेक्टचं काम करतं आहे, आणि ऑब्जेक्टचं काम करणारा हा नाऊन क्लॉज झालेला आहे. He complained that he had been unjustly treated. That he had been unjustly treated. He complained. He complained what? उत्तर विचारा तर मिळालं तुम्हाला हे, म्हणजेच हा झाला नाऊन क्लॉज, आणि नाऊन क्लॉजचं फंक्शन झालं याच्यामध्ये ऑब्जेक्ट. That he was crazy is certain. That he was crazy is certain. वर्बच्या आधी आलेला हा मेंबर आहे सब्जेक्ट, आणि सब्जेक्ट होण्याचा मान फक्त एकच क्लॉजला आहे, नाऊन क्लॉजला. What is certain असा प्रश्न विचारत उत्तर मिळतं, दॅट ही वॉज क्रेझी. हिज फादर टोल्ड मी दॅट. हे बघा, दॅट द अर्थ वॉज फ्लॅट, याच्यामध्ये टोल्ड हे वर्ब आहे, आणि मी याच्यातलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, आणि हे याच्यातलं झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट होणारा सुद्धा हा कोणता क्लॉज आहे, नाऊन क्लॉजच आहे. I realize that all society rests upon force. I realize. What do I realize? उत्तर मिळालं आहे, that all society rests upon force. रिअलाइज वर्ब आहे, आणि हे याच्यातलं ऑब्जेक्ट झालेलं आहे, आणि ऑब्जेक्ट होण्याचा मान फक्त नाऊन क्लॉजचा आहे. all those tales that you have been telling me.
मेन क्लॉज याच्यातला ऑल दोज टेल्स आर गुड हे मेन क्लॉज आहे याच्यातला, त्याला प्रिन्सिपल क्लॉज सुद्धा म्हणतो आपण. आणि हा या टेल्स नाऊनविषयी माहिती देणारा क्लॉज आहे. हा झाला याच्यातला ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा त्याला आपण रिलेटिव्ह क्लॉज देखील म्हणतो. ही इज सो ब्लाइंड दॅट, बघा, सो ब्लाइंड दॅट ही कॅन नॉट सी एनिथिंग. याच्यातून तुम्हाला रिझल्ट किंवा कन्सिक्वेन्सचा बोध होतो. तो ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ रिझल्ट किंवा ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कन्सिक्वेन्स होईल. यू स्माइल ॲट मी सो दॅट, अरे इथं काहीतरी पर्पज आहे, सो दॅट आलेलं आहे, याचा अर्थ याच्यामध्ये तुम्हाला बोध झाला पर्पजचा. द हिल वॉज सो टॉल दॅट ही कुड नॉट क्लाइंब इट, हे सुद्धा याच्यातलं रिझल्ट दाखवणार आहे. सो दॅट वेगळे झाले की रिझल्ट आला, कन्सिक्वेन्स आला. द स्टोरी दॅट ही स्टोल फ्रॉम हिज वाईफ्स पर्स इज रॉंग. द स्टोरी दॅट ही स्टोल फ्रॉम हिज वाईफ्स पर्स, म्हणजे ह्या स्टोरी म्हणजे स्क्रिप्टविषयी बोलणं चालू आहे. हा ह्याच्यातला ॲडजेक्टिव्ह क्लॉज होईल किंवा रिलेटिव्ह क्लॉज. द सीन वॉज सो फाईन दॅट ही डीड नॉट मूव्ह फॉर हाफ ॲन आवर, याच्यामध्ये हे रिझल्ट किंवा कन्सिक्वेन्स झालेलं आहे. The storm raged furiously so that many trees fell down, हे त्याचं पर्पजच होतं. He wrote me that, बघा, he wrote me, what did he write me? That he would arrive here the following Sunday. हे झालं याच्यातलं नाऊन क्लॉज. रोट वर्ब आहे, मी हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि हे नाऊन क्लॉज याच्यातलं डायरेक्ट ऑब्जेक्ट झालेलं आहे. ही सेज, व्हॉट डज ही से दॅट ही विल रिटर्न टुमॉरो, हे याच्यातलं नाऊन क्लॉज आहे आणि नाऊन क्लॉज याच्यामध्ये ऑब्जेक्टचं काम करते कारण हे वर्ब आहे, ट्रान्झिटिव्ह वर्ब. दिस इज वन ऑफ द बेस्ट बुक्स दॅट आय वॉन्ट. दॅट हे कोणाविषयी माहिती देते, हे नाऊनविषयी माहिती देतं आहे. हे झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ज्याला आपण रिलेटिव्ह क्लॉज देखील म्हणतो. द पॉईंट इज वर्ब आहे, बघा. द पॉईंट इज दॅट ऑल धिस डिस्कशन इज मिनिंगलेस, हे याच्यातलं नाऊन क्लॉज आलेलं आहे, बीच्या रूपाच्या नंतर आलेलं आहे. हे याच्यातलं कॉम्प्लिमेंट होईल, कॉम्प्लिमेंट ऑफ सब्जेक्ट. दॅट अ डॉक्टर वॉज अवेलेबल इन द बस, हा क्लॉज याच्यातला एवढा. द ओल्ड मॅन गॉट क्विक रिलीफ, त्याच्या मागचे रिझन दिलेलं आहे, बघा. कारण सो दॅट नाही आहे, दॅट नाही आहे, नाऊन क्लॉज होऊ शकत नाही कारण हे याच्यामध्ये वर्ब वगैरे कुठंच नाही आहे, सब्जेक्टचं काम करत नाही आहे. मग हे झालं ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ रिझन किंवा कॉज त्याला म्हणता येईल. द ओल्ड मॅन गॉट क्विक रिलीफ because a doctor was available in the bus. I believed that he was right. What did I believe? उत्तर मिळालं त्याच्यामध्ये, हे नाऊन क्लॉज ऑब्जेक्टचं काम करते. That he escaped unhurt is a great consolation. वर्बच्या आधी आलेला आहे हा क्लॉज, दॅट ही एस्केप्ड अनहर्ट, हे याच्यातलं सब्जेक्टचं काम करतं आहे. सब्जेक्टचं काम करणारा हा नाऊन क्लॉज आहे. आय एम हॅपी, वाय ॲम आय हॅपी, रिझन लगेच मिळालं, बघा. दॅट युअर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरीली, याच्यामध्ये ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ रिझन म्हणू शकता किंवा त्याला नाऊन क्लॉज जर म्हटलं तर ॲडजेक्टिव्हल कॉम्प्लिमेंट, म्हणजे ह्या ॲडजेक्टिव्हचं ते कॉम्प्लिमेंट होताना सुद्धा दिसू शकतो हा क्लॉज. म्हणजे याला आणखीन एक नाव मिळतं, नाऊन क्लॉज ॲज ॲडजेक्टिव्हल कॉम्प्लिमेंट, हे तुम्ही नाव देऊ शकता. वी केप्ट अ स्ट्रिक्ट विजिल ॲट नाईट सो दॅट, पर्पज आहे त्याच्या मागं, बघा. सो दॅट रायट्स माईट नॉट ब्रेक आउट अगेन, हे झालं याच्यातलं पर्पज. द नॉवल वॉज सो इंटरेस्टिंग दॅट, रिझल्ट आला याच्यामध्ये, दॅट आय फिनिश इट इन वन सिटिंग, हे झालं याच्यातलं रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्स. ही वॉज सो वीक दॅट ही कुड स्केअर्सली स्टँड, हे सुद्धा याच्यातलं रिझल्टच आलेलं आहे, कॉन्सिक्वेन्स. आय विल लिव्ह, इथे येऊन दॅट क्लॉजेस संपलेले आहेत, बघा सगळे. आय विल लिव्ह वेअर
यू लिव्ह. आय विल लिव्ह वेअर यू लिव्ह. बघा, वेअर यू लिव्ह हा याच्यातला क्लॉज आहे. व्हॉटचं उत्तर भेटतं का बघा, हे वर्ब आहे याच्यामध्ये. व्हॉट विल आय लिव्ह उत्तर मिळत नाही, पण वेअर विल आय लिव्ह मी कुठे राहील, जेथे तू राहतोस तिथे. म्हणजे याचा अर्थ आहे ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ प्लेस. ही वॉज वेलकम्ड वेअर एव्हर ही वेंट. हे झालं तुमचं ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ प्लेस. दिस इज द गार्डन वेअर वी मेट इच अदर. इथं गार्डन विषयी, ह्या नाऊन विषयी, या स्थळाविषयी माहिती द्यायला लागला हा क्लॉज आहे. आणि नामाविषयी माहिती देणारा हा कधी पण ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. आणि हा याच्यातला रिलेटिव्ह ॲडवर्ब आहे. आय डोंट नो वेअर द बुक स्टॉल इज. आय डोंट नो. व्हॉट डोंट आय नो किंवा व्हॉट डू आय नॉट नो, मला काय माहीत नाही आहे. वेअर द बुक स्टॉल इज हे याच्यातलं 100% नाऊन क्लॉज आहे. व्हॉटचं उत्तर आहे आणि फंक्शन ऑब्जेक्टचं काम करतं आहे. परत बघा, आय नो द प्लेस वेअर वाईल्ड रोजेस ग्रो. आय नो द प्लेस. प्लेस या नामाविषयी माहिती देण्यासाठी हा इथला येणारा क्लॉज हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज होईल, ज्याला आपण रिलेटिव्ह क्लॉज देखील म्हणतो. दिस इज द हाऊस. हाऊसविषयी माहिती देते बघा. दिस इज द हाऊस वेअर आय वॉज बॉर्न. हे सुद्धा याच्यातलं ॲडजेक्टिव्ह क्लॉजच आहे. हे रिलेटिव्ह ॲडवर्ब आहे. हे पण रिलेटिव्ह ॲडवर्ब आहे. यू शूड जम्प वेअर देअर इज अ मॅट्रेस. यू शूड जम्प हे वर्ब आहे. इथं व्हॉटचं उत्तर विचारावं, व्हॉट शूड यू जम्प, उत्तर होईल का, तर नाही. मग काय होईल, वेअर शूड यू जम्प, तू कुठं उडी मारावीस, वेअर देअर इज अ मॅट्रेस. हे याच्यातलं ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ प्लेस. पुट द कीज. हे जरी नाऊन असलं पण ह्या कीज स्थळवाचक नाम नाही आहे. त्याच्यामुळे बघा, पुट द कीज प्रश्न विचारा, वेअर डू यू पुट द कीज, वेअर वी कॅन फाइंड देम इझिली. हे झालं याच्यातलं ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ प्लेस, स्थळाची माहिती. द डॉग्स फॉलोड मी वेअर एव्हर आय वेंट. वेअर एव्हर आय वेंट हे सुद्धा याच्यातलं ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ प्लेस. आय शॅल रिमेन वेअर आय एम हे सुद्धा याच्यातलं ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ प्लेस, स्थळ दाखवणारे झालेले नामाचं कुठं उल्लेख नाही. हे जरी वर्ब असलं तरी व्हॉटचं उत्तर नाही. आय फाउंड पॉवर्टी, मला दारिद्र्य दिसलं. वेअर एव्हर आय वेंट इन इंडिया हे सुद्धा याच्यातलं ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ प्लेस. शेवटचं आय डोंट नो वेन आय शॅल रिटर्न, हे वेन ह्या शब्दांत सुरू झालेला आहे बघा. आय डोंट नो मला माहीत नाही, काय माहीत नाही. वेन आय शॅल रिटर्न मी परत केव्हा येईन हे सांगता येत नाही. हे झालं याच्यातलं नाऊन क्लॉज जे ऑब्जेक्टचं काम करतं आहे. आय विल सिंग वेन एव्हर यू लाईक, जेव्हा जेव्हा तुला आवडेल तेव्हा आता मी गाणं गाईल. ह्याच्यामध्ये ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाईम, टाईमची माहिती याच्यात मिळते. वी शॅल हॅव लंच हे जरी नाऊन असलं तर या नामाविषयी ते माहिती देत नाही बघा. वी शॅल हॅव लंच. वेन शॅल वी हॅव लंच, वेन द गेस्ट कम, जेव्हा पाहुणे येतील तेव्हा. ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाईम. वेन आय वॉज, वाक्याच्या सुरुवातीला झालं वेन आय वॉज क्रॉसिंग द रोड, हे झालं पुन्हा याच्यातलं ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाईम, पुढचा मेन क्लॉज. 1950 वॉज द इयर, या इयरविषयी म्हणजे 1950 विषयी माहिती देणं चालू बघा. वेन इंडिया बिकेम द रिपब्लिक हे याच्यातलं ॲडजेक्टिव्ह क्लॉज होईल, रिलेटिव्ह क्लॉज. वेन इट वॉज डार्क ही केम होम. वेन डिड ही कम होम, वेन इट वॉज डार्क. याच्यामध्ये तुम्हाला टाईमची माहिती मिळाली, ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाईम. वेन एव्हर आय सिट इन मेडिटेशन आय गेट पीस ऑफ माइंड, हे सुद्धा याच्यातलं ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाईम झालेलं आहे. वेन द वेदर इम्प्रूव्ज वी शॅल रिझ्यूम द क्लाइंब, हे सुद्धा याच्यातलं ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाईम. 53 नंबर्स बघा. यू विल बी फ्री द मोमेंट, बघा या मोमेंट नाऊनविषयी जे टाईमचा उल्लेख करतो त्याच्याविषयी माहिती देण्यासाठी इथं येणारा हा जो क्लॉज आहे, वेन यू फिनिश युअर वर्क, हे झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह क्लॉज.
द एक्झॅक्ट टाईम, पुन्हा ह्या टाईमविषयी माहिती देण्यासाठी बघा विशेष माहिती देणारा वेन द थेफ्ट टूक प्लेस, हे सुद्धा याच्यातला ॲडजेक्टिव्ह क्लॉज झालेला आहे. मेन क्लॉज यातला द टाईम, द एक्झॅक्ट टाईम हॅज नॉट बीन सर्टन. टेल मी, आता वाय या शब्दाविषयी बघा. टेल मी वाय यू टूक अवे दोज बुक्स विदाऊट माय परमिशन. हा एवढा मोठा जो क्लॉज आहे तो याच्यातला नाऊन क्लॉज आहे आणि टेल वर्ब आहे, हे याच्यातलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, तर याच्यातलं हे डायरेक्ट ऑब्जेक्टचं काम करणारा क्लॉज आहे. आय नो द रिझन, रिझन वाय, रिझन या नाऊनच्या नंतर येणारा वाय या रिलेटिव्ह ॲडवर्बनं सुरू होणारा क्लॉज हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. आय नो what do I know why she helped me, हे याच्यातलं नाऊन क्लॉज आहे, याच्यामध्ये रिझन वाय कुठं दिसत नाही आहे, ऑब्जेक्टचं काम करतं आहे. टेल मी वाय यू डीड दिस, हे बघा हे परत वरच्यासारखं झालेलं आहे, इथं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, वर्ब आहे, हे याच्यात हा डायरेक्ट ऑब्जेक्टचं काम करताना आढळतं. दिस इज द रिझन, बघा रिझन या नाऊनच्या नंतर रिझन वाय वी सिलेक्टेड हिम, हे याच्यातलं ॲडजेक्टिव्ह क्लॉज जे रिलेटिव्ह ॲडवर्बनं सुरू झालं. देर इज अ ड्रायव्हर हू ओव्हरटूक अस यस्टरडे. ड्रायव्हर या नाऊनविषयी माहिती देण्यासाठी हू ओव्हरटूक अस यस्टरडे हे याच्यातलं ॲडजेक्टिव्ह क्लॉज झालेलं आहे, त्याला रिलेटिव्ह क्लॉज देखील म्हणतो आपण. द प्रॉब्लेम इज या वर्बच्या नंतर आलेलं आहे बघा. द प्रॉब्लेम इज, व्हॉट इज द प्रॉब्लेम हू वॉज अरेस्टेड, हे याच्यातलं झालं नाऊन क्लॉज आणि वर्बच्या नंतर बीच्या रूपानंतर आलेलं आहे, बीचं रूप मेन वर्ब आहे. हे नाऊन क्लॉज याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट झालेलं आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ सब्जेक्ट. आय कांट इमॅजिन हू स्टोल द कार, हे याच्यातलं परत नाऊन क्लॉज आणि नाऊन क्लॉज हे ऑब्जेक्ट झालेलं आहे. व्हॉट कांट आय इमॅजिन हू स्टोल द कार. ही मेट प्रिया, हे नाऊन आहे, प्रियाविषयी माहिती नाही बघा. हू इन्व्हायटेड हिम टू अ पार्टी, हे झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह क्लॉज. पर्सन्स हे नाऊन आहे आणि पर्सन्सविषयी माहिती दिली बघा. हू आर ऑलरेडी डिसाइडेड, ह्याच्यातलं हे परत ॲडजेक्टिव्ह क्लॉज. मेन क्लॉज पर्सन्स विल नॉट स्टॉप थ्रेड्स. सस्पिशियन ऑलवेज हॉन्ट्स द माइंड ऑफ अ पर्सन हू इज गिल्टी, पर्सन या नाऊनविषयी हू इज गिल्टी हे याच्यातलं ॲडजेक्टिव्ह क्लॉज. द गर्ल हू वॉज विअरिंग अ ब्लू ड्रेस, हे परत याच्यातलं ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आय डोंट नो, मला माहीत नाही, काय माहीत नाही. हू ही इज हे याच्यातलं नाऊन क्लॉज, फंक्शन त्याचं ऑब्जेक्ट. आय टॉक टू द मॅन, मॅनविषयी माहिती द्यायचं बघा. हू वॉज वर्किंग इन द फील्ड हे याच्यातलं ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज. देर वॉज नॉट अ वर्कर हू डीड नॉट शाउट स्लोगन्स, वर्कर या नाऊनविषयी माहिती देण्यासाठी आलेला आहे तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज. देर वॉज नॉट अ वर्कर बट शाउटेड स्लोगन्स, बट हे हू नॉटच्या अर्थानं वापरलं, म्हणजे वरचा आणि ह्या अर्थ एकच आहे, हे पण याच्यातलं ॲडजेक्टिव्ह क्लॉजच आहे, या नाऊनविषयी माहिती द्यायला आहे. बट हे हू नॉटच्या अर्थानं वापरलेलं आहे. इफने सुरू होणारे क्लॉजेस बघा, नेमकी ते नाऊन क्लॉज आहे की ॲडवर्बियल क्लॉज ऑफ कंडिशन आहे, ते ओळखूया आपण. इफ यू गो फास्ट, याच्यामध्ये कंडिशन सांगितलेली आहे, म्हणजे हे ॲडवर्बियल क्लॉज ऑफ कंडिशन. आय आस्क्ड हिम इफ ही वॉज रेडी, इफ ही वॉज रेडी, आस्क्ड हे वर्ब आहे, याच्यातलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, हे नाऊन क्लॉज आहे, नाऊन क्लॉज हे डायरेक्ट ऑब्जेक्टचं काम करत आहे. व्हॉट डिड आय आस्क हिम. यू मस्ट बी हंग्री इफ यू हॅव नॉट डायनड, हे याच्यामध्ये कंडिशन त्याने सांगितलेली आहे, ॲडवर्बियल क्लॉज ऑफ कंडिशन. आय डाऊट वेदर ही विल कम, व्हॉट डू आय डाऊट वेदर ही विल कम, हे याच्यातलं नाऊन क्लॉज आहे, नाऊन क्लॉज ऑब्जेक्टचं काम करत आहे, डाऊट हे वर्ब आहे. शी आस्क्ड हिम वेदर ही कुड स्पीक इंग्लिश, वेदर ही कुड स्पीक इंग्लिश, आस्क्ड वर्ब आहे, हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, हे याच्यातलं नाऊन क्लॉज आहे, याच्यातलं डायरेक्ट ऑब्जेक्टचं काम करतं आहे. शी विल कंटिन्यू हर स्टडी वेदर शी गेट्स अ पोझिशन ऑर नॉट, म्हणजे हे कंडिशन ठेवलेलं आहे,
ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कंडिशन. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी यू कॅन कन्सल्ट मी, हे पण याच्यातलं ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कंडिशन. वी विल स्टार्ट द वर्क वेदर यू कम ऑर नॉट, वेदर ऑर नॉट आलेलं आहे, हे सुद्धा याच्यातलं ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कंडिशन. इफ समवन कॉल्स, हे पण आलेलं याच्यामध्ये ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कंडिशन. यू मस्ट स्पीक टू हिज ब्रदर सिन्स, या शब्दांना सुद्धा कंजंक्शन बघूया. यू मस्ट स्पीक टू हिज ब्रदर, यू मस्ट स्पीक टू हिज ब्रदर सिन्स ही इज आउट ऑफ स्टेशन. त्याचा तो बाहेर गेलेला म्हणून त्याच्या भावाशी बोल, म्हणजे ह्याच्यातलं हे ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ रिझन. आय हॅव नॉट बीन वेल, मला बरं नाही आहे. सिन्स आय रिटर्न फ्रॉम मुंबई, जेव्हापासून आलो तेव्हापासून, म्हणजे हे ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाईम. सिन्स आपल्याला माहिती आहे फक्त दोनच ठिकाणी येतं आहे, ते म्हणजे ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ रिझन किंवा ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाईममध्ये. सिन्स शी वॉज इन्सल्टेड, शी डीड नॉट टर्न अप अगेन, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही दोन्ही पण अर्थ लावू शकता, टाईम पण लावू शकता आणि रिझन पण अर्थ लावू शकता. बघा, ती परत न येण्याचं कारण सुद्धा होऊ शकतं आणि ती परत न येण्याचा काळ सुद्धा होऊ शकतो. केव्हापासून ती आली नाही, जेव्हापासून तिचा अपमान झाला आहे. ती परत का नाही आली, कारण तिचा अपमान झाला होता म्हणून. सिन्स ही इज काइंड हार्टेड ही इज व्हेरी पॉप्युलर, हे त्याचं कारण दिलेलं आहे बघा त्यांनी, ह्याच्यामध्ये रिझनचा बोध होतो. आय हॅव नॉट सीन हिम सिन्स आय मेट हिम लास्ट संडे ॲट द थिएटर, केव्हापासून त्याला मी पाहिलं नाही तेव्हापासून. बघा बरं, म्हणजे याच्यातले ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाईम. सिन्स आय फील फॅसिनेटेड बाय द सी आय हॅव डिसाइडेड टू जॉईन द नेव्ही, का, कारण त्याला आकर्षण आहे समुद्राचं, म्हणजे हे झालं याच्यातलं रिझन. आय विल ट्रीट यू, आता हे ॲज कंजंक्शन किंवा रिलेटिव्ह प्रोनाउन सुरू होणारे क्लॉजेस आहे. आय विल ट्रीट यू, आय विल ट्रीट यू ॲज यू हॅव ट्रीटेड मी, तू मला जसं वागवलं तसं मी तुला वागवेल. ॲज यू हॅव ट्रीटेड मी, म्हणजे याच्यामध्ये ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ मॅनर. मी एकेका शब्दातच नावं लिहिली तर समजायचे सगळे हे ॲडव्हर्बचेच आहेत. डू ॲज आय हॅव टोल्ड यू, कर, कसं कर, हे झालं याच्यातलं मेन क्लॉज आणि हे झालं याच्यातलं सबऑर्डिनेट क्लॉज, हे झालं याच्यातलं परत मॅनर दाखवणारा क्लॉज आहे. ॲज आय डू नॉट लाईक सेंटिमेंटल फिक्शन आय नेवर बाय चीप रोमान्सेस, का मी घेत नाही त्याचं कारण त्यांनी दिलं बघा. ॲज मीन्स बिकॉज आय डू नॉट लाईक सेंटिमेंटल फिक्शन, याच्यातून तुम्हाला रिझन किंवा कॉजचा बोध होतो. ॲज आय वेंट इन टू द रूम आय हर्ड सम स्ट्रेंज नॉईज, म्हणजे यांनी टाईम सांगितलेला आहे केव्हा. वेन आय वेंट इन टू द रूम किंवा ॲज सून ॲज आय वेंट टू द रूम, ॲज आय वेंट इन टू द रूम, हे जर टाईम. ॲज द स्टोन वॉज हेवी वी कूड नॉट मूव्ह इट, कारण दिलं आहे ते दगड हलवायचं बघा. द स्टोन वॉज हेवी बिकॉज, म्हणजे हे झालं याच्यातलं रिझन. दिस इज अ कॉपी ऑफ द सेम लेटर ॲज आय रोट टू हर, बघा सेम ॲज आय रोट टू हर, ॲज हे विचारताना वापरलेलं आहे, म्हणजे हे याच्यातलं ॲजेटिव्ह क्लॉज झालेलं आहे. इट वॉज सच अ हिलरियस सीन सच ॲज आय हॅड नेवर विटनेस्ड बिफोर, हे सुद्धा याच्यातलं ॲजेटिव्ह क्लॉज झालेलं आहे. ही इज नॉट सो क्लेवर ॲज यू थिंक, ॲज यू थिंक ह्याच्यामध्ये कम्पॅरिझनचा बोध होतो, त्याला आपण ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कम्पॅरिझन किंवा ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ डिग्री देखील म्हणू शकतो. ही इज रिचर दॅन एनी अदर मॅन इज, तुम्ही वर्ब लावलं तर लक्षात येईल, हे पण ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कम्पॅरिझन. रिच ॲज ही इज नोबडी एनवीज हिम, कोणी त्याचा हिरस करत नाही. रिच ॲज ही इज, दो ही इज रिच, म्हणजे हे याच्यातलं ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. पुअर ॲज ही वॉज ऑनेस्ट, मीन्स दो ही वॉज पुअर, या अर्थानं वापरलेलं आहे, म्हणजे पण हे ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. नोबडी इज गोइंग टू वोट फॉर हिम इवन इफ ही बेग्स, जरी त्यांना पाया पडलं तरी कोणी त्याला मतदान करणार नाही. दो ही बेग्स किंवा इवन इफ ही बेग्स, हे पण याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट, ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट किंवा कन्सेशन होतं.
This shop is not doing well even if it is ideally located. जरी मध्यभागी ठिकाणी असलं तरी ते चालत नाहीये म्हणजे हे विरोधाभासाचे हे झालं कॉन्ट्रास्ट. He walked on as if he had not heard my voice. असा चाललाय जसं की ते माझा आवाज ऐकला नाही. हे झालं याच्यातलं ॲडवर्बियल क्लॉज ऑफ मॅनर. ही स्पीक्स ॲज इफ ही वर अवर बॉस. हे सुद्धा याच्यातलं मॅनरच आहे. ही ट्रेम्बल्ड विथ फिअर. तो असा घाबरला होता. ॲज दो मीन्स ॲज इफ ही हॅड सीन अ गोस्ट. हे सुद्धा ॲडवर्बियल क्लॉज ऑफ मॅनर. दो आलं हे कॉन्ट्रास्ट. दो ही विल कम टू मी आय ओंट सी हिम. हे याच्यातलं कॉन्ट्रास्ट. ही विल विन द इलेक्शन बिकॉज ही इज व्हेरी पॉप्युलर. याच्यामध्ये त्यांनी रिझन दिलेलं आहे. द पार्टी वॉज डिफिटेड बिकॉज द लीडर्स वर ओव्हर कॉन्फिडंट. हे पण याच्यातलं रिझन किंवा कॉज होईल. I like whatever she likes. I like. What do I like? Whatever she likes. हे याच्यातलं नाऊन क्लॉज झालेला आहे. नाऊन क्लॉज हा ऑब्जेक्टचं काम करतो. याच्यामध्ये वर्बचं नंतर. You will get success provided you work. प्रोव्हाइडेड इफच्या अर्थानं आलेलं आहे. हे याच्यातलं ॲडवर्बियल क्लॉज ऑफ कंडिशन होईल किंवा त्याला सपोजिशन म्हणू शकता. The match will be cancelled in case means ifच्या अर्थानं. In case it rains means if it rains. हे पण adverbial clause of condition. You will never know unless you try. हे पण याच्यातलं adverbial clause of condition. We kept a strict vigil at night lest नकारार्थी conjunction lest riots should break out again. Means we kept a strict vigil at night so that riots should not break out again. म्हणजे हे याच्यातलं झालं बघा बरं पर्पज. We go to the bed after टाइम आला बघा. आफ्टर वी हॅव प्रे टू गॉड म्हणजे याच्यामध्ये ॲडवर्बियल क्लॉज ऑफ टाइम. ही लव्ड द ऑफिस आफ्टर ही हॅड डन हिज वर्क. हे सुद्धा ॲडवर्बियल क्लॉज ऑफ टाइम. क्लॉजेस विषयी आणखीन आपण उदाहरणं पाहत आहोत आता. पिक आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स गिवन बिलो. आय नो द मॅन डॅश म्हणजे इथं तुम्हाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज वापरायचा आहे. आय नो द मॅन दॅट वॉज हिअर येस्टरडे का हू वॉज हिअर येस्टरडे. विच तर चालणार नाही त्याला. इफही नाही चालणार. हू वॉज हिअर येस्टरडे हे त्याच्यातलं झालं रिलेटिव्ह क्लॉज इथं वापरला. द पेंटिंग वॉज सो ब्युटिफुल दॅट एव्हरीवन अडमायर्ड इट. बघा सो आणि दॅट एव्हरीवन अडमायर्ड इट हा याच्यातला क्लॉज आहे रिझल्टवाला. बघा ॲडवर्बियल क्लॉज आहे. ॲडजेक्टिव्ह बोथ नाही आहे. याच्यामधलं उत्तर झालं ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. लाईफ इज वॉट वी मेक ऑफ इट. ॲज यू सो शाल यू रीप. The time which is lost forever. We hope that he will be saved. Identify the sentences with noun clause. Noun clause तुम्हाला ओळखायचा आहे. पाहूया. लाईफ इज या वर्बच्या नंतर बघा व्हॉट वी मेक ऑफ इट हे झालं याच्यातलं नाउन क्लॉज एक. ॲज यू सो हे तर मॅनर झाले बघा. हे होत नाही आहे याच्यातलं. हे पर्याय नाही आहे. द टाईम विच ही इज लॉस्ट हे याच्यातलं होणार नाही. ॲडजेक्टिव्ह क्लॉज येतो. वी होप दॅट ही विल बी सेव्ड हे झालं याच्यातलं नाउन क्लॉज. मग झालं याच्यातलं बघा ए डी उत्तर कुठे मग त्याच्यामध्ये ओनली ए डी हे झालं आन्सर त्याचं चौथ्या क्रमांकाचं. मॅच द पेअर्स बघा याच्यामध्ये ही ॲक्टेड ॲज आय ॲडवाइज्ड हिम. ॲज आय ॲडवाइज्ड हिम हा क्लॉज याच्यातला तो ॲडवर्बियल क्लॉज ऑफ मॅनर होईल. म्हणजे एचं उत्तर याच्यामध्ये झालं बघा बरं 3. आय नो दॅट ही इज गुड बॉय हे झालं याच्यातलं दॅट ही इज गुड बॉय नाउन क्लॉज म्हणजे हे झालं आन्सर नंबर 1. आय नो द मॅनविषयी माहिती देतो आहे म्हणजे हा 100% ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला आहे. याचं आन्सर झालं सीचं आन्सर झालं नंबर 2.
बघू याच्यामध्ये पर्याय कोणता आहे. आन्सर ऑप्शन्स याच्यामध्ये एचं 3 बघा, एचं 3, बीचं 1, 3, 1, 2 हे उत्तर झालं क्रमांक 3चं. सिलेक्ट द करेक्ट ॲडव्हर्बियल क्लॉज. दे स्टार्टेड ॲट हिज डिपार्चर. या नाऊनचं रूपांतर तुम्हाला वर्बमध्ये करायचं आहे. बघा, टाईम दाखवणार तुम्हाला क्लॉज पाहिजे. दे स्टार्टेड वेन ही डिपार्टेड, पहिलंच आन्सर आलेलं आहे त्याच्यामध्ये बघा, वेन ही डिपार्टेड. ओनली ए त्याचा आन्सर होईल, कारण हे पास्टमध्ये तर हे प्रेझेंटमध्ये हे होणार नाही आहे. झालं. दे स्टार्टेड बिफोर ही डिपार्टेड, त्यामध्ये ओनली ए आन्सर होईल. तो गेल्यानंतर त्याने सुरू केलं आहे, हे आधीच झालेलं आहे सुरू, हे होणार नाही आहे, हे पण नाही. उत्तर झालं ओनली ए इज करेक्ट. मॅच द फॉलोइंग पेअर्स. बघूया त्याच्यामध्ये. दिस इज व्हॉट आय मीन, हे व्हॉट आय मीन हे नाऊन क्लॉज झालेलं आहे यांच्यामध्ये, म्हणजे एचं उत्तर झालं नंबर 2. गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स हे याच्यात नंबर 3 ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला आहे हा. वेअर देअर इज लाईफ देअर इज होप हे झालं याच्यातलं नंबर 4 ॲडवर्ब क्लॉज. शी मस्ट वीप ऑर आलेलं आहे म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स, हे दोन्ही पण याच्यातले मेन क्लॉजेस आहे नंबर 1. बघूया त्यातला पर्याय. आन्सर ऑप्शन्समध्ये बघा, एचं 2, एचं 2, इथंही 2 आहे, इथेही 2 आहे, बीचं 3, बीचं 3 म्हणजे आन्सर सापडलं आहे मला नंबर 3. आयडेंटिफाय ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस. द ऑर्गनायझर इन्व्हायटेड एंट्रीज दॅट डिड नॉट एक्सीड 100 वर्ड्स. एंट्रीज हे नाऊन आहे, त्याच्याविषयी माहिती देणारा हा क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. डिड यू सी द मॅन हू वॉज आस्किंग फॉर यू हे पण याच्यातलं मॅनविषयी माहिती देतो आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आय मेड द ड्रेस दॅट आय इंटेंड टू वियर हे पण याच्यातलं ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. उत्तर झालं क्रमांक ए, बी, सी तिन्ही पण उत्तर त्याची होती. 12 क्रमांकाचं बघा, मोठमोठाले प्रश्न आहेत हे परीक्षेत आलेले सर्व. माय होप इज दॅट वन डे ही विल रिटर्न. माय होप इज, व्हॉट इज माय होप दॅट वन डे ही विल रिटर्न हे याच्यातलं नाऊन क्लॉज झालेलं आहे एक. आय एम सेविंग मनी सो दॅट हे झालं याच्यातलं ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ पर्पज. दिस इज द बुक दॅट आय हॅड वॉन्टेड हे झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज. इट इज फॅक्ट दॅट ही स्टोल द मनी हे परत झालं याच्यातलं नाऊन क्लॉज. आता त्याने विचारले काय प्रश्न बघा. आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉजेस अँड चूज द राईट आन्सर. बघा, 3 आर नाऊन क्लॉजेस, 3 नाऊन क्लॉज आहे याच्यात तर नाही आहे, आउट. 2 आर नाऊन क्लॉजेस, बरोबर. 1 इज ॲडजेक्टिव्ह क्लॉज, येस. 1 इज ॲडवर्ब क्लॉज, झालं. हेच त्याचा आन्सर आहे. कारण इथं बघा 2 आर ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस, ॲडजेक्टिव्ह क्लॉज 2 एक याच्यात नाही आहे. 2 आर ॲडवर्ब क्लॉज 2 एकात नाही आहे, हे गेले, आन्सर झालं नंबर 2. फाइंड आउट द क्लॉज यूज्ड इन द सेंटेन्स. An author who was famous during the freedom struggle lived in that cottage which overtook the lake. याच्यामध्ये बघा, an author विषयी माहिती देणारा who was famous during the freedom struggle. lived हे वर्ब आहे. in that cottage या नाउन विषयी माहिती देणार पर बघा which overlooks the lake म्हणजे याच्यामध्ये दोन्ही ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहेत. उत्तर झालं ॲडजेक्टिव्हल क्लॉज. Our memory is weak since it is picture oriented. Why? Because it is picture oriented. बघा, हे झालं याच्यातलं ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ रिझन. Choose clauses of time from the given sentence. I will do it when I think fit. हे याच्यातलं टाईम क्लॉज होईल एक. दे कॅन स्टे वेअर दे आर हे होणार नाही, प्लेसवालं झालं याच्यातलं, वेअर प्लेस आहे. ॲज ही केम इन टू द रूम ऑल रोज टू डिअर फीट हे पण होईल, हे वेनच्या अर्थानं विचारलं. 2 टाईम क्लॉज याच्यामध्ये, ओनली ए अँड सी हे उत्तर झालं त्याचं. आयडेंटिफाय ॲडवर्ब क्लॉजेस आउट ऑफ द सेंटेन्सेस गिवन बिलो. बघा, दे लॉस्ट द इलेक्शन बिकॉज आहे का ॲडवर्ब क्लॉज? येस, ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन. दे रिवॉर्डेड द मॅन हू
रेस्क्यूड दिअर सन हे होणार नाही आहे, कारण हे याच्यातलं ॲडजेक्टिव्ह क्लॉज झालेलं आहे. द प्ले फ्लॉप्ड इन द वे दॅट द क्रिटिक्स हॅड प्रिडिक्टेड. बघा हे याच्यातलं होईल AC त्याचा आन्सर झालेलं आहे. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस कंटेनिंग ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस. शी इज अन ऑथर यू विल नॉट हॅव रेड. बघा शी इज अन ऑथर whom you will not have read याच्यामध्ये 0 रिलेटिव्ह प्रोनाऊन आलेला आहे, त्याच्यामुळं हा कळत नाही, पण हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आय मस्ट पोस्ट द लेटर आय हॅव जस्ट रिटन. आय मस्ट पोस्ट द लेटर विच आय हॅव जस्ट रिटन हे पण होईल त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉज. दे रिसिव्ड इन्फॉर्मेशन दॅट दिअर कार हॅड बीन स्टोलन. दे रिसिव्ड इन्फॉर्मेशन. हे याच्यातलं नाऊन क्लॉज झालेलं आहे, हे होणार नाही. AB ओनली हे उत्तर झालं त्याच्यामध्ये. पिक आउट द करेक्ट सेंटेन्स इन विच द क्लॉज अंडरलाइन इज रिस्पेक्टिवली इज रिप्लेस्ड करेक्टली. पिक आउट द करेक्ट सेंटेन्स इन विच द क्लॉज अंडरलाइन इज रिप्लेस्ड करेक्टली. बघा द अम्ब्रेला विच हॅज अ ब्रोकन हँडल इज माइन. याच्यामध्ये हा क्लॉज आहे एवढा, विच हॅज अ ब्रोकन हँडल. ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी फ्रेज आणायची आहे, प्रिपोजिशन फ्रेज इन. बघा द अम्ब्रेला विथ अ ब्रोकन हँडल इज माइन, हेच झालं त्याचं आन्सर पहिलंच, ओनली A. ओनली A त्याचा आन्सर झालेला आहे. आयडेंटिफाय द नाऊन क्लॉज ऑर क्लॉजेस इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. बघा वी डिसाइडेड दॅट वी कुड बाय द हाऊस हे आहे याच्यातलं नाऊन क्लॉज, ऑब्जेक्टचं काम करते. माय थिअरी इज दॅट ही फॉरजीड द विल हे पण आहे ॲडजेक्टिव्ह नाऊन क्लॉज आहे आपण. वी कॅन नॉट प्रोव्हाइड सीट्स फॉर ऑल हू हे होणार नाही आहे, हे याच्यातलं झालं ॲडजेक्टिव्ह क्लॉज. उत्तर झालं AB ओनली क्रमांक 2. हॅड आय द विंग्स ऑफ बर्ड आय वुड फ्लाय अवे. अंडरलाईन क्लॉज इज, याला ॲडवर्बियल क्लॉज ऑफ कंडिशन म्हणूया. इमॅजिनेशन जरी असलं तरी हा क्लॉज होत नाही आहे, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. हे झालं उत्तर नंबर 3. फीलिंग कम्प्लिटली एक्झॉस्टेड ही सॅट डाऊन अंडर अ ट्री. रिराईट द सेंटेन्स युजिंग 2 क्लॉजेस. 2 क्लॉज त्याच्यामध्ये आले पाहिजे. ऑन अकाउंट ऑफ हे होणारच नाही याच्यामध्ये. हीज एक्झॉशन वॉज सो कम्प्लीट हे पण नाही होणार त्याच्यामध्ये. ॲज ही वॉज कम्प्लिटली एक्झॉस्टेड ही सॅट डाऊन अंडर अ ट्री हे होईल. ही सॅट डाऊन अंडर अ ट्री बिकॉज ही वॉज कम्प्लिटली एक्झॉस्टेड हे पण होईल याच्यामध्ये. उत्तर झालं 3 व 4. टाय ओनली 3, 4 हे झालं उत्तर त्याचे. Which one of the following sentences correctly expresses an adverb clause of condition असणार आहे बघा. That is रामनाथन unless I am mistaken. म्हणजे माझी चूक होत नसेल तर ते रामनाथनच आहे, हेच होतं याच्यामध्ये. ओनली C त्याचा आन्सर होईल क्रमांक 2चं. I had to shout in the mouthpiece so that she could hear me. So that पर्पज आलं त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. ॲडवर्बियल क्लॉज ऑफ रिझन, ॲडवर्बियल क्लॉज ऑफ पर्पज क्रमांक 2. Choose one of the alternatives that forms the adverb clause in the following sentence. Don't count your chickens before they are hatched. Before they are hatched हे झालं याच्यातलं ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम.
डोंट यू नो एनीवन हू कॅन लेंड मी अ शर्ट. नेम द अंडरलाइन्ड सबऑर्डिनेट क्लॉज. याचं नाव सांगा. तर हे बघा, एनीवन प्रोनाऊन आहे, त्या प्रोनाऊनविषयी माहिती देण्यासाठी ॲडजेक्टिव्ह क्लॉज आलेला आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज उत्तर त्याचं. आयडेंटिफाय द मिनिंग एक्सप्रेस थ्रू द कंजंक्शन दॅट इन द फॉलोइंग सेंटेन्स ही वॉज सो टायर्ड दॅट ही कूड स्केअर्सली सँड. सो दॅट आलेलं हे कन्सिक्वेन्स उत्तर रिझल्ट अर्थानं. आयडेंटिफाय द अंडरलाइनर टर्म. दिस इज द रिझन वाय आलं का, वाय आय डोंट लाईक हिम, हे झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह क्लॉज. सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स ऑफ नॉन फायनाईट क्लॉज. नॉन फायनाईट म्हणजे नॉन फायनाईट वर्ब असणारा क्लॉज. बघा, हाऊ एव्हर हार्ड आय ट्राय होणार नाही आहे. द पर्सन हू गेव अस दिस हे पण होणार नाही आहे. याच्यामध्ये फायनाईट वर्ब आहे, याचे ते फायनाईट वर्ब आहे. डंकन हॅविंग टायर्ड, डंकन हॅविंग रिटायर्ड फॉर द नाईट, लेडी मॅकबेथ पुट सिनिस्टर, हे याच्यामध्ये होईल क्रमांक 3. कारण याच्यामध्ये सुद्धा फायनाईट वर्ब आहे. हे याच्यामध्ये हॅविंग रिटायर्ड हे झालं याच्यातलं परफेक्ट इन्फिनिटिव्ह. आयडेंटिफाय द टाईप ऑफ क्लॉज अंडरलाईन इन द फॉलोइंग सेंटेन्स. इवन इफ आय फेल. इवन इफ म्हणजे कन्सेशनच्या अर्थानं आलं बघा. दो आय फेल आय शॅल नॉट गिव्ह अप होप क्रमांक 4. चूज द ऑप्शन विच करेक्टली डिस्क्राईब द फंक्शन ऑफ द क्लॉजेस प्रिंटेड इन कॅपिटल्स. वी पोस्टेड गार्ड्स where the man had been seen. We posted guards at the entrance where the man had been seen. हे याच्यातलं झालं आहे बघा सुरुवातीचं. वी पोस्टेड गार्ड्स वेअर द मॅन हॅड बीन सीन मीन्स वेअर डीड वी पोस्ट गार्ड्स वेअर, हे झालं याच्यातलं पहिलं झालं आहे ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ प्लेस. आणि वी पोस्टेड गार्ड्स ॲट द एंट्रन्स ह्या नाऊनविषयी म्हणजे या स्थळवाचक नामाविषयी माहिती देण्यासाठी बघा वेअर द गार्ड्स वेअर द मॅन हॅड बीन सीन, हे झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह क्लॉज. मग बघा याच्यातलं दोन्ही ॲडव्हर्बियल क्लॉज आहेत का, नाही. दोन्ही ॲडजेक्टिव्ह आहेत का, नाही. पहिलं ॲडव्हर्बियल, दुसरं ॲडजेक्टिव्ह, हे झालं उत्तर त्याचं क्रमांक 3. द बॉय हू स्टोल द वॉच वॉज कॉट, एवढाच क्लॉज याच्यामध्ये फक्त. हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आलेला आहे बघा, नाऊन क्लॉज नाही आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. ओनली बी आन्सर त्याचा नंबर 2. आयडेंटिफाय द अंडरलाईन टर्म. वी नो वाय ही हॅझंट कम. बघा, वाय ही हॅझंट कम हा नाऊन क्लॉज आलेला आहे. आयडेंटिफाय द टाईप ऑफ क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्स. द गर्ल हू स्टूड फर्स्ट इन द क्लास, हे झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह क्लॉज. व्हॉट ही सेड इज ट्रू. व्हॉट ही सेड इजच्या आधी आलेले नाऊन क्लॉज हे सब्जेक्टचं काम करतोय. ऑल्दो ही इज एक्सपर्ट ही इज स्टील इनकॉम्पिटंट. ऑल्दो आलं त्याच्यामध्ये, हे झालं याच्यातलं ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट हे झालं याच्यातलं उत्तर. आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज. द वॉच विच हॅज अ गोल्डन चेन, हे विच नाऊनविषयी माहिती देतं आहे म्हणजे हा झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आयडेंटिफाय द टाईप ऑफ क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्स. फॉरगिव्ह अस ॲज वी फॉरगिव्ह अवर एनिमीज. कसं माफ कर जसं आपण शत्रूंना माफ करतो तसं, हे झालं याच्यातलं ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ मॅनर. विच टाईप इज द अंडरलाईन क्लॉज. अनलेस यू आर कॉन्फिडंट हा झाला याच्यातला सबऑर्डिनेट क्लॉज, त्याला आपण ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कंडिशन देखील म्हणतो. नो वन नोज वाय शी इज अबसेंट. वाय शी इज अबसेंट हे झालं याच्यातलं नाऊन क्लॉज, नाऊनचं काम करता येते. आय नो वेअर ही कीप्स हिज मनी. आय नो मला माहिती आहे काय, नाऊन क्लॉज झालं याच्यातलं बघा, वेअर ही कीप्स हिज मनी.
Although no goals were scored, it was an exciting game. हे झालं adverb clause of contrast. क्रमांक 4. Which of the given alternative can be used as noun clause? Noun clause असणार बघा. The law was, sorry, the law will punish. नाउन क्लॉज असणार बघा बरं. विच एवर नाही आहे, दॅट्स एवर नाही आहे, हू एवर इज गिल्टी, जो कोणी अपराधी असेल. आयडेंटिफाय द क्लॉज. आयडेंटिफाय द क्लॉज. द टाईम वेन द बोट लिव्ज हे ॲडजेक्टिव्हचं काम करतं आहे. ह्या टाईमविषयी माहिती देतो आहे, तो झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आवर मेमरी इज वीक सिन्स इट इज पिक्चर ओरिएंटेड हे ॲडवर्बियल क्लॉज ऑफ रिझन आहे. आय नो द ओनर हू इज अ मिलेनियर हे झालं याची नामाविषयी माहिती देतोय, तो झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. याच्यामध्ये रिलेटिव्ह क्लॉज हे नाव दिलेलं आहे, ठीक आहे. से वेदर द अंडरलाईन क्लॉज इज नाउन ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडवर्ब क्लॉज. पाहूया. यू विल नेवर नो त्यानंतर आलेलं बघा. व्हॉट द नाईट मीन्ट फॉर मी हे झालं याच्यातलं नाउन क्लॉज. आयडेंटिफाय द अंडरलाईन टर्म. आय नो द मॅन हे परत मॅनविषयी माहिती देतोय, तो झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. Choose one of the alternative that forms the adjective clause. God helps those who help themselves. यामध्ये बघा, who help themselves हे त्याचं उत्तर झालं आहे. Identify adjective clauses in the following sentence. His excuses which were not convincing हे होईन ॲडजेक्टिव्ह क्लॉज. द रूट दॅट यू रिकमेंडेड हे पण होईन. द फेरी सेल्ड वेन टाईड वॉज फिल हे होणार नाही याच्यातलं. त्यातलं झालं बघा ए बी ओनली, उत्तर झालं ए बी ओनली. दॅट यू हॅव कम प्लीजेस मी. प्लीजेस वर्बच्या आधी आलेला हा नाउन क्लॉज सब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे उत्तर झालं नाउन क्लॉज. Recognize the parts of speech in the underlined part. And reverse. Youth is the time when the seeds of character are sown. बघा when the seeds त्याच्यामध्ये आलेलं बघा याच्यातलं हे ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं काम करतं आहे. Choose a suitable replacement for the underlined phrase. He found the gold coins as he cleans the floor. Found हे पास्ट टेन्समध्ये हे तर चालणारच नाही, पण हे टाईम दाखवतो. हो आलो. ही फाउंड द गोल्ड कॉइन्स ॲज ही क्लीन्स द फ्लोअर. बघा ॲज ही इज नाही तर ही वॉज क्लिनिंग पाहिजे होतं, हे होणार नाही आहे, हे पण नाही आहे, कारण ती क्रिया चालू आहे त्याच्यामध्ये, हे पण नाही आहे, हे होईल व्हाईल क्लिनिंग फ्रेज आहे ती. वीर धवल खाडे प्रॅक्टिसेस इन सच अ वे दॅट ही विल विन गोल्ड मेडल. बघा आयडेंटिफाय द टाईप ऑफ क्लॉज हा झाला याच्यातला ॲडवर्बियल क्लॉज ऑफ रिझल्ट. Mark correctly the noun clause from the following. I know where I can get the book. I know the book stall हे होणार नाही आहे. I went where हे पण नाही होणार आहे, हे पण नाही. उत्तर क्रमांक 1. Knowing that he was convict हे झालं याच्यात. knowing that हे झालं याच्यातलं noun clause.